पीछे लाल गुलाब खाली बसलेल्यांनी आवाज 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 बोला सर्वजण आगे आगे गैया पीछे पीछे आवाज आवाज आगे आगे गैया पीछे पीछे बीच में मेरो मदन गोपाल जरी की पगड़ी बांधे सुंदर आंखों वाला कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा परमात्मा सुंदर झाला अप्रतिम सौंदर्यवान दिसायला लागले आणि मग निघाले सगळेचे सगळे कुठं मैं तो गोवर्धन को जाऊ मेरे मीर ओ ताळी एक चलो गोवर्धन
त्यांना थांबा म्हणतो तर थांबत नाही, एवढे दंग झाले. हा तुम्ही दिलेला प्रेम आहे, तुम्ही दिलेला आनंद आहे. वा, एकदा टाळ्या वाजवा सर्वांना. सात शेर की करू कढ़ाई, मैं तो ब्राह्मण न्योत दे आओ मेरे वीर नहीं माने मेरे मनवा, मैं तो गोवर्धन को जाऊ मेरे वीर. गोवर्धनला निघाले. कोण कोण? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, लहान 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 मुले, घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी मला परमात्मा निघाले. आणि निघाल्यानंतर गोवर्धनला येऊन आता भगवान परमात्मा येतात. गोवर्धनची पूजा करतात. गोवर्धन प्रकट होतो. देवा मी पर्वत आहे, मी एक दगड आहे, मी झाड आहे, मी वृक्ष आहे, मी एक पहाड आहे, मी एक टेकडी आहे. माझी काय पूजा करतो देवा? मी स्थूल आहे, मी काही जीव नाही. भगवान म्हणतात तू आहे म्हणून आम्ही आहे, निसर्ग आहे म्हणून आम्ही आहोत. निसर्ग जर कोपला माणसावर तर माणसानं कोणाला शरण जावं. म्हणून निसर्गाची पूजा नाम गोवर्धनाची पूजा भगवान करतात. दुधाचा अभिषेक करतात. गोवर्धन भगवंताला दूध खूप प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही वृंदावनला गोवर्धनला जा. दुधाचा अभिषेक आजही आहे आणि उद्याही राहणार. कारण देव कृष्ण भगवान परमात्मा दूध अर्पण करतो गोवर्धन. गोवर्धन रडला देवाजवळ, देवा भगवंता, अरे मी स्थूल असून माझं पूजन केलं देवा. एवढा अपवित्र असणारा पर्वत पवित्र बनवला तू. जीवनामध्ये कधीही संकट आलं तर माझा धावा कर, मी त्या ठिकाणी धावून आलो. आणि मग भगवंतानं पूजन केलं, आनंदानं पूजन केलं. 56 भोग गोवर्धनाला अर्पण केले. बोरो गोवर्धन गिरधारी लाल की. गोवर्धन
झालं इकडे 12 वाजून गेले, नैवेद्य गेला नाही इंद्राला. इंद्राला नैवेद्य गेला नाही, इंद्र कोपला. इंद्र म्हणतो भूक लागली मला, नैवेद्यच केला नाही. कुठे आहेत लोक गोकुळचे, पाहतात तर गोवर्धनाची पूजा करतात. इंद्र कोपला, इंद्राला राग आला. इंद्राने मेघगर्जना केली. मेघाला सांगितलं मुसळधार पाऊस टाक, गाई ढोरं वासरं सगळे वाहून गेले पाहिजे, गोकुळाचं नस्तनाभूत झालं पाहिजे ना. गोकुळ म्हणजे काय, कोणी राहिलं नाही पाहिजे इतिहासात. इंद्राने आज्ञा केली आणि मेघगर्जना करत मेघ वर्षाव करायला लागला. गोवर्धनाचं पूजन झाल्यानंतर 56 भोग त्याला अर्पण केल्यानंतर इंद्र कोपला, इंद्रानं पाणी पाडायला लागला. भागवतकार वर्णन करतात 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 1 महिना पाऊस पडला. 1 महिना सतत धार. नद्या तुडुंब वाहत आहे, नदी नाले भरून आलेले आहे, महापूर आलेला आहे. सगळं गावामध्ये पाणी घुसलं, गोठ्यांमध्ये पाऊस घुसलं. इकडे वासरं वाहत चाललेली आहे. देवा वाचव, प्राईमा प्राईमा प्राईमा. काही लोक दोष देऊ लागले, देवा तुझ्या मतानं ऐकलो हे संकट आमच्यावर आलं. काही लोक दोष देतात, काही लोक सपोर्ट करतात, काही निगेटिव्ह बोलतात, काही पॉझिटिव्ह बोलतात. दोन्ही वर्ग एकत्रित आले. काय करावं कृष्ण आता तू सांग. म्हणे गोवर्धनाकडे चला. पुन्हा गोवर्धनाकडे गेले आणि गोवर्धनाला हात जोडले सगळ्यांनी. हे भगवान आम्ही तुझं पूजन केलं, इंद्र कोपला, तेव्हा आम्ही तुझ्या आश्रयाला आलो. गोवर्धनराज शरणम आहे आम्ही तुझ्या तुला. श्री गोवर्धन शरणम मम, श्री गोवर्धन शरणम मम, श्री गोवर्धन शरणम मम. गोवर्धन भगवान प्रगट झाल्यावर म्हणतात देवा मला फक्त हात लावा, मी अलगद उचलला जाईल. आणि देवानं नुसतं हात नाही, गोपाळानं सांगितलं काठ्या लावा. गोपाळांनी काठ्या लावल्या, देवानं परमगुणी झाली. जे पर्वत उचलला गेला, पर्वताच्या खाली सगळ्याचे सगळे गोपाळ येऊन वास्तव्याला राहिलेले. बोलो गोवर्धन गिरधारी लाल की जय, लाल की जय. बस गोवर्धन पूजा त्या ठिकाणी संपन्न झाली. गोवर्धन उचलला गेला, तो गोवर्धनाच्या खाली सगळं गोकुळ आलं. आणि मग किती पाऊस पाडतो पाड इंद्रा. सगळ्यांनी पाऊस पाडला. पाडता पाडता इंद्र थकला, देवाला शरणाला. देवा करतो अन्यथा करतो, शक्ती तुझी आम्हाला कळली नाही. देवा मी तुला शरण आहे. इंद्र ही शरण भगवंताला गेला आणि माफी मागतो. अशी भगवंताने गोवर्धन लीला केलेली आहे. आजची कथा याच ठिकाणी थांबते आहे. अशी गोड कथा या ठिकाणी विश्राम घेते. पुढ्या जी कथा आहे उद्याच्या सत्रामध्ये भगवान परमात्मा रास क्रीडा करणार आहे. रास क्रीडा खेळून भगवान परमात्मा गोकुळातून मथुरेचा प्रवेश करतो. कंसाचा वध करून भगवान परमात्मा द्वारकेची उत्पत्ती करून रुक्मिणीशी विवाह करतो. या सगळा कथा भाग उद्याच्या सत्रामध्ये येणार आहे. उद्या देवाचं लग्न आहे आणि म्हणून लग्नाला येत असताना सर्वांनी नटून थटून या. उद्या देवाचं लग्न आहे. लग्न सोहळा खूप चांगला होणार आहे. आपल्या देवाच एक नवीन जोडपं या ठिकाणी वर वधू म्हणून येणार आहे. म्हणून सगळी गोड कथा उद्या होणार आहे. कोणी आरती झाल्याशिवाय जाऊ नये. हरई नमः बोला, हरई नमः, हरई नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव समर्थ सद्गुरु श्री गजानन